तर विद्यार्थ्यांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे जी के क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या। सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट नक्कीच करून घ्यायचा आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ जेव्हा कधी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करतात तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल। तर या सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी असा आहे, महात्मा फुले यांच्या तृतीयरत्न नाटकामध्ये कोणाचे वर्णन करण्यात आलेले आहे? महात्मा फुले यांच्या तृतीयरत्न नाटकामध्ये खालीलपैकी कोणाचे वर्णन करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। मित्रांनो, शूद्रांचे वर्णन जे आहे महात्मा फुले यांच्या तृतीयरत्न नाटकामध्ये करण्यात आलेले आहे। पुढचा प्रश्न पाहूया। पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केलेली होती? पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। नाशिक या ठिकाणी पंडिता रमाबाई यांनी सर्वप्रथम आर्य महिला समाजाची स्थापना केलेली होती। पुढचा प्रश्न, पंडिता रमाबाई यांनी नंतर आर्य महिला समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केलेली होती? पंडिता रमाबाई यांनी नंतर आर्य महिला समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केलेली होती? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। वरीलपैकी सर्वच म्हणजे अहमदनगर, नाशिक, सोलापूर या सर्व ठिकाणी पंडिता रमाबाई यांनी नंतर आर्य महिला समाजाची स्थापना केलेली होती। पुढचा प्रश्न, पंडिता रमाबाई यांनी इंग्लंडला जाण्याचा खर्च खालीलपैकी कशामार्फत काढला होता ते सांगायचं आहे। पंडिता रमाबाई यांनी इंग्लंडला जाण्याचा खर्च हा खालीलपैकी कशामार्फत काढलेला होता? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। पंडिता रमाबाई यांनी इंग्लंडला जाण्याचा जो खर्च आहे स्त्री धर्मनीती या पुस्तकांना विक्री करून एक काढलेला होता। पुढचा प्रश्न, रमाबाई इंग्लंडला गेल्यानंतर त्या कोणत्या धर्माकडे आकर्षित झाल्या होत्या ते सांगायचं आहे। रमाबाई ह्या इंग्लंडला गेल्यानंतर खालीलपैकी कोणत्या धर्माकडे आकर्षित झालेल्या होत्या? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। ख्रिश्चन धर्माकडचे आहे पंडिता रमाबाई यांनी इंग्लंडला गेल्यानंतर आकर्षित झालेल्या होत्या। पुढचा प्रश्न, ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित झाल्याने पंडिता रमाबाई यांनी कोणत्या वर्षी तो धर्म स्वीकारला होता ते सांगायचं आहे। ख्रिश्चन धर्माकडे पंडिता रमाबाई यांनी आकर्षित झाल्या कारणास्तव त्यांनी तो धर्म कोणत्या वर्षी स्वीकारला आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील। 30 सप्टेंबर 1883 या वर्षी या दिवशीचे आहे पंडिता रमाबाई यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला होता। पुढचा प्रश्न, पंडिता रमाबाई यांचे प्रभूवरील श्रद्धेचे प्रतीक खालीलपैकी कोणती संस्था होती ते सांगायचं आहे। पंडिता रमाबाई यांचे प्रभूवरील श्रद्धेचे प्रतीक खालीलपैकी कोणती संस्था होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। मित्रांनो, मुक्ती सदन ही जी संस्था आहे पंडिता रमाबाई यांचे प्रभूवरील श्रद्धेचे एक प्रतीक होते। पुढचा प्रश्न, मुक्ती सदन येथे रमाबाईंची मुलगी मनोरमा ही कोणत्या विद्यार्थ्यांना शिकवत होती ते सांगायचं आहे। मुक्ती सदन येथे रमाबाईंची मुलगी मनोरमा ही खालीलपैकी कोणत्या विद्यार्थ्यांना शिकवत होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। अंध विद्यार्थ्यांना जे आहे पंडिता रमाबाई यांची मनोरमा ही मुलगी शिकवत होती। पुढचा प्रश्न, कोणत्या लोकांनी आपल्या जमिनीतील 6वा भाग देणे हे भूदान चळवळीचे उद्दिष्ट होते ते सांगायचं आहे। खालीलपैकी कोणत्या लोकांनी आपल्या जमिनीतील 6वा भाग देणे भूदान चळवळीचे उद्दिष्ट होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। जमीनदारांनी तसेच श्रीमंतांनी या ठिकाणी आपल्या जमिनीतील 6वा भाग देणे भूदान चळवळीचे एक उद्दिष्ट होते। पुढचा प्रश्न, कोणाला भेटण्यासाठी आचार्य विनोबा भावे हे दिल्लीस चालत गेलेले होते? खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना भेटण्यासाठी विनोबा भावे दिल्लीस चालत गेलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। पंडित नेहरू यांना भेटण्यासाठी या ठिकाणी विनोबा भावे दिल्लीस चालत गेलेले होते। पुढचा प्रश्न, पुणे जिल्ह्यामध्ये 1889 नंतर कोणी दरोडे घालण्यास सुरुवात केलेली होती? पुणे या जिल्ह्यामध्ये 1889 नंतर खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी दरोडे घालण्यास सुरुवात केलेली होती? ऑप्शन क्रमांक 4 राहील। वासुदेव बळवंत फडके यांनी जे आहे 1889 नंतर पुणेमध्ये एक दरोडे घालण्यास सुरुवात केलेली होती। पुढचा प्रश्न, वासुदेव बळवंत फडके यांनी कोणत्या लोकांच्या सहाय्याने दरोडे घातले होते ते सांगायचं आहे। वासुदेव बळवंत फडके यांनी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींच्या किंवा कोणत्या लोकांच्या सहाय्याने दरोडे घातलेले होते? ऑप्शन क्रमांक 4 राहील। रामोशी, कोळी, मुस्लिम या सर्व व्यक्तींच्या सहाय्याने वासुदेव बळवंत फडके यांनी दरोडे घालण्यास सुरुवात केलेली होती। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी कुळवाडी भूषण ही उपाधी स्वतःला लावलेली होती ते सांगायचं आहे। खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी स्वतःला कुळवाडी भूषण ही उपाधी लावलेली होती? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 1 योग्य राहील। या ठिकाणी महात्मा फुले यांनी जे आहे स्वतःने जे आहे कुळवाडी भूषण ही एक उपाधी लावलेली होती। पुढचा प्रश्न पाहूया।
दीनबंधू हे पहिले दैनिक महात्मा फुले यांच्या प्रेरणेने खालीलपैकी कोणी सुरू केले होते ते सांगायचं आहे. दीनबंधू हे पहिले दैनिक महात्मा फुले यांच्या प्रेरणेने खालीलपैकी कोणी सुरू केलेले होते. ऑप्शन क्रमांक मित्रांनो 4 योग्य आहे कृष्णराव भालेकर यांनी जे आहे दीनबंधू हे पहिले दैनिक महात्मा फुले यांच्या प्रेरणेने सुरू केलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी कॉन्स्टिट्यूशन असे करण्यात येत असते. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीचे जे वर्णन आहे मिनी कॉन्स्टिट्यूशन असे केले जात असते. ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 2 योग्य राहील. 42व्या घटना दुरुस्तीचे वर्णन आहे मिनी कॉन्स्टिट्यूशन असे करण्यात येत असते. पुढचा प्रश्न पाहूया. 42व्या घटनादुरुस्तीच्या वेळी भारताचे पंतप्रधान खालीलपैकी कोणती व्यक्ती होते. 42व्या घटनादुरुस्तीच्या वेळी भारताचे पंतप्रधान खालीलपैकी कोणती व्यक्ती होते. ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 2 योग्य राहील. इंदिरा गांधी यांनी जे आहे 42व्या घटनादुरुस्तीच्या वेळी भारताचे पंतप्रधान व्यक्ती होत्या. पुढचा प्रश्न पाहूया. मानवाचा मेंदू ऑक्सिजनशिवाय किती मिनिटे राहू शकत असतो ते सांगायचं आहे. मानवाचा मेंदू ऑक्सिजनशिवाय एकूण किती मिनिटे जिवंत राहू शकत असतो. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 4 ते 6 मिनिटे जे आहे मानवाचा मेंदू ऑक्सिजनशिवाय जिवंत राहू शकत असतो. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. एखाद्या राज्याचे क्षेत्र कमी किंवा जास्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे ते सांगायचं आहे. एखाद्या राज्याचे क्षेत्र कमी किंवा जास्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतीय संसद यांच्याकडे एखाद्या राज्याचे क्षेत्र कमी किंवा जास्त करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न. गवत संशोधन केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी स्थित आहे. गवत संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. पालघर या ठिकाणी गवत संशोधन केंद्राची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न. सकपाळ हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे मूळ आडनाव होते. सकपाळ हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे एक मूळ आडनाव होते. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सकपाळ हे एक मूळ आडनाव होते. पुढचा प्रश्न. सूर्यमालेतील कोणत्या ग्रहावर 1 दिवस 1 वर्षाचा असतो ते सांगायचं आहे. सूर्यमालेतील खालीलपैकी कोणत्या ग्रहावर 1 दिवस 1 वर्षाचा असतो. ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 3 योग्य राहील. शुक्र ग्रहावर जे आहे 1 दिवस 1 वर्षाचा असतो. पुढचा प्रश्न. जगातील कोणत्या देशामध्ये सर्वात जास्त बेरोजगार आहेत ते सांगायचं आहे. जगातील खालीलपैकी कोणत्या देशामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये बेरोजगार आहेत. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारत या देशामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये बेरोजगार लोक आहेत. तर पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी काय आहे मित्रांनो. अंतरिक्षमधील कचरा साफ करण्यासाठी निवोवन कोणत्या देशाने पाठवले होते ते सांगायचं आहे. अंतरिक्षमधील कचरा साफ करण्यासाठी निवोवन हे खालीलपैकी कोणत्या देशाने पाठवलेले आहे. ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. चीन या देशाने अंतरिक्षमधील कचरा साफ करण्यासाठी निवोवन पाठवलेले होते. पुढचा प्रश्न. छत्रपती शिवाजी टर्मिनसचे पूर्वीचे वेळेचे नाव खालीलपैकी कोणते होते ते सांगायचं आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसचे पूर्वीचे नाव खालीलपैकी कोणते होते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. विक्टोरिया टर्मिनस असे छत्रपती शिवाजी टर्मिनसचे पूर्वीचे नाव होते. पुढचा प्रश्न पाहूया. विक्टोरिया टर्मिनलचे या ठिकाणी नाव शिवाजी टर्मिनल असे कोणत्या वर्षी करण्यात आलेले आहे. विक्टोरिया टर्मिनलचे नाव शिवाजी टर्मिनल असे खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेले होते. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 1996 हे जे वर्ष आहे या वर्षामध्ये विक्टोरिया टर्मिनलचे शिवाजी टर्मिनल असे नाव ठेवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न. गोरखलँड या राज्याची मागणी होत आहे. हा भाग खालीलपैकी कोणत्या राज्याचा आहे ते सांगायचं आहे. गोरखलँड या राज्याची नवीन मागणी होत आहे तर हा भाग खालीलपैकी सध्या कोणत्या राज्यात आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य राहील. गोरखलँड या नवीन राज्याची मागणी होत आहे तर हा जो भाग आहे सध्या पश्चिम बंगालचा भाग आहे. पुढचा प्रश्न. भारतामध्ये दागिने बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारची सोने वापरतात ते सांगायचं आहे. भारतामध्ये दागिने बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारची सोने वापरत असतात. ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी आपल्यासमोर 3 योग्य राहील. 22 कॅरेटची जी सोने आहे या ठिकाणी दागिने बनवण्यासाठी भारतात वापरली जात असतात. पुढचा प्रश्न. लिखित स्वरूपामध्ये जगातील सर्वात मोठी राज्यघटना खालीलपैकी कोणत्या देशाची आहे ते सांगायचं आहे. लिखित स्वरूपामध्ये जगातील सर्वात मोठी राज्यघटना खालीलपैकी कोणत्या देशाची आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. भारतीय देशाची जगामध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये लिखित असलेली राज्यघटना बनलेली आहे. पुढचा प्रश्न. कोणाला संसदेचा सभासद नसतानाही संसदेच्या बैठकीमध्ये उपस्थित राहण्याचा अधिकार आहे ते सांगायचं आहे. कोणत्या व्यक्तीला संसदेचा सभासद नसतानाही त्यांच्या बैठकीमध्ये हजर राहण्याचा
करण्याचा अधिकार आहे. ऑप्शन क्रमांक मित्रांनो 4 योग्य राहील. महान्यायवादी यांना जे आहे संसदेचे सदस्य नसतानाही त्यांच्या बैठकीमध्ये उपस्थित राहण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मुख्यालय खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मुख्यालय स्थित आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कशाला लोकशाहीचा पाळणा असे म्हटले जाते ते सांगायचं आहे. मित्रांनो, खालीलपैकी कशाला लोकशाहीचा पाळणा म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. स्थानिक स्वराज्य संस्था यांना जे आहे लोकशाहीचा पाळणा असे संबोधण्यात येत असते. पुढचा प्रश्न पाहूया. नांदेड जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीची सर्वात उपनदी महत्त्वाची खालीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी खालीलपैकी कोणती आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. मांजरा ही जी नदी आहे नांदेड जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीची सर्वात मोठी एक उपनदी आहे. तर पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे. माणगंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची प्रसिद्ध उपनदी आहे ते सांगायचं आहे. माणगंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भीमा नदीची उपनदी माणगंगा ही एक प्रसिद्ध बनलेली आहे. कोविड-19चे लसीकरण सुरू करणारा जगातील प्रथम देश कोणता आहे. कोविड-19चे लसीकरण सुरू करणारा जगातील प्रथम देश खालीलपैकी कोणता बनलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मित्रांनो, UK हा जो देश आहे कोविड-19चे लसीकरण सुरुवात करणारा प्रथम क्रमांकाचा देश बनलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला शुरांचा जिल्हा असे संबोधण्यात येत असते. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला शुरांचा जिल्हा संबोधले जात असते. ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 3 योग्य राहील. सातारा हा जो जिल्हा आहे जिल्ह्याला महाराष्ट्रातील शुरांचा जिल्हा असे संबोधण्यात येत असते. पुढचा प्रश्न पाहूया. मानवी शरीरातील पेशींना आधार देण्याचे कार्य खालीलपैकी कोणामार्फत करण्यात येत असते. मानवी शरीरातील पेशीला आधार देण्याचे कार्य खालीलपैकी कोणामार्फत होत असते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. पेशी भित्तिका यांच्यामार्फत शरीरामध्ये पेशींना आधार देण्याचे कार्य होत असते. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय संविधानामध्ये सध्या एकूण किती कलमांचा समावेश आहे. भारतीय संविधानामध्ये एकूण सध्या किती कलमांचा समावेश आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 447 कलमांचा सध्या भारतीय संविधानामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सेवानिवृत्तीनंतर खालीलपैकी कोणती नोकरी किंवा व्यवसाय करता येत असतो. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सेवानिवृत्तीनंतर खालीलपैकी कोणता व्यवसाय किंवा कोणती नोकरी करता येत असते. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. सेवानिवृत्ती नंतर सर्वोच्च न्यायाधीशाच्या न्यायाधीशांना जे आहे कोणतीही नोकरी करता येत नसते. पुढचा प्रश्न पाहूया. अंधेरी अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. अंधेरी नावाचे प्रसिद्ध अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मित्रांनो, महाराष्ट्रातील चंद्रपूर हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये अंधेरी अभयारण्य स्थित झालेले आहे. तर पाहूया पुढचा प्रश्न काय आपल्यासमोर. महाराष्ट्रातील कोकण विभागामध्ये एकूण किती अभयारण्याचा समावेश आहे. महाराष्ट्रातील कोकण विभागामध्ये एकूण किती अभयारण्याचा समावेश आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. एकूण 7 अभयारण्याचा महाराष्ट्रातील कोकण विभागामध्ये समावेश झालेला आहे. पुढचा प्रश्न. पश्चिम महाराष्ट्र विभागामध्ये एकूण किती अभयारण्याचा समावेश आहे. पश्चिम महाराष्ट्र विभागामध्ये एकूण किती अभयारण्याचा समावेश आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. पश्चिम महाराष्ट्र विभागामध्ये एकूण 10 अभयारण्याचा एक समावेश झालेला आहे. पुढचा प्रश्न. गुरुकुंज आश्रमाची स्थापना खालीलपैकी कोणत्या महाराजामार्फत करण्यात आलेली आहे. गुरुकुंज आश्रमाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी कोणत्या महाराजांनी केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. संत तुकडोजी महाराज यांनी जे आहे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न. संत तुकडोजी महाराजांनी कोणत्या ठिकाणी गुरुकुंज आश्रमाची स्थापना केलेली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गुरुकुंज आश्रमाची स्थापना केलेली होती. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मोजरी हे जे ठिकाण आहे या ठिकाणामध्ये संत तुकडोजी महाराजांनी गुरुकुंज आश्रमाची स्थापना केलेली होती. पुढचा प्रश्न. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या विभागाचे नंदवन म्हणून ओळखले जात असते. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या विभागाचे नंदवन म्हणून ओळखण्यात येत असते. ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर मित्रांनो या ठिकाणी 3 योग्य राहील. विदर्भ विभागाचे चिखलदरा यांना जे आहे नंदनवन असे संबोधण्यात येत असते. पुढचा प्रश्न पाहूया. स्वाध्याय ही ग्रंथसंपदा खालीलपैकी कोणत्या व्यक्तींची आहे ते सांगायचं आहे. स्वाध्याय ही ग्रंथसंपदा खालीलपैकी कोणत्या व्यक्ती
व्यक्तींची आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. लोकहितवादी यांचे जे आहे स्वाध्याय ही ग्रंथसंपदा बनलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. संसदेच्या अधिवेशनामधील अंतर एकूण किती महिन्यापेक्षा जास्त नसावे ते सांगायचं आहे मित्रांनो. संसदेच्या अधिवेशनामधील अंतर हे किती महिन्यापेक्षा जास्त नसावे. ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी 3 योग्य राहील. संसदेच्या 2 अधिवेशनामधील जे अंतर आहे 6 महिन्यापेक्षा जास्त नसले पाहिजे. तर विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? नक्कीच ही तर गॅरंटीच आहे की आपल्याला सुपर क्लास आवडलीच आहे आणि त्यामुळे आपल्याला सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक नक्कीच करायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ जेव्हा कधी मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर अपलोड करताच मिळून जाईल. तर मिळतो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.